नमस्कार मैत्रिणींनो, श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। उन्हाळा म्हटलं की काहीतरी थंड खायची इच्छा होते, तर आज आपण बनवणार आहोत थंडगार अशी काकडीची व दह्याची कोशिंबीर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कोशिंबीर बनवण्यासाठी इथं मी सुरुवातीला 4 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। इथं तुम्ही मिरच्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। इथे माझ्या मिरच्या कापून झालेल्या आहेत। आता आपल्याला इथे कोशिंबीर बनवण्यासाठी कांदा कापून घ्यायचा आहे। इथं मी सुरुवातीला 1 कांदा कापून घेणार आहे। कांद्याची साल काढून घेतलेली आहे। कांदा झटपट कापण्यासाठी इथं मी पहिल्यांदा कांदा असा उभा कापून घेतलेला आहे, नंतर आडवा कापून घेतलेला आहे। आता आपल्याला या कांद्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कांदा एकदा नक्की कापून पहा, अतिशय झटपट होतो, वेळ कमी लागतो। इथे तुम्ही पाहू शकता आपला कांदा छान असा बारीकसर कापून होत आहे। इथे माझा 1 कांदा छान असा बारीकसर कापून झालेला आहे। अशाच पद्धतीने मी दुसरा सुद्धा कांदा इथे कापून घेणार आहे। उन्हाळ्यामध्ये कांदा थंड असतो, त्यामुळे कांदा आवर्जून खाल्ला पाहिजे। इथं माझे दोन्ही कांदे छान असे बारीकसर कापून झालेली आहेत। आता आपल्याला काकडी कापून घ्यायची आहे। इथं मी पांढरी काकडी घेतलेली आहे। इथं मी काकडी सुद्धा 2 वापरणार आहे। इथं तुम्ही काकडीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। काकडी कापत असताना आपल्याला सुरुवातीला काकडीच्या पाठीमागचं देठ कापून घ्यायचं आहे आणि काकडी थोडीशी खाऊन बघायची आहे। काकडीच्या पाठीमागचा भाग हा कडू असतो, त्यामुळे काकडी कापत असताना ती थोडीशी खाऊन बघायची। कडू भाग असेल तर काकडी वापरायची नाही। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला काकडी देखील छान अशी बारीकसर कापून घ्यायची आहे। मी सर्व काकडी अशा पद्धतीने छान अशी बारीक कापून घेणार आहे। इथे माझ्या दोन्ही काकड्या छान अशा बारीकसर कापून झालेल्या आहेत। आता आपल्याला टोमॅटो कापून घ्यायचा आहे। इथं तुम्ही टोमॅटोचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। तुम्हाला जर कोशिंबीरमध्ये टोमॅटो जास्त आवडत असेल तर तुम्ही कोशिंबीरमध्ये टोमॅटो थोडासा जास्ती घालायचा। इथे मी 2 छान असे गावरान पिकलेले टोमॅटो घालून घेणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटो, काकडी व कांद्याचं कॉम्बिनेशन अगदी कलरफुल दिसत आहे। आपले टोमॅटो सुद्धा छान असे कापून झालेले आहेत। आता आपल्याला कोथिंबीर निवडून घेतलेली आहे, ती कोथिंबीर छान अशी बारीकसर कापून घ्यायची आहे। कोशिंबीर म्हटलं की कोथिंबीर आली व कोथिंबीर टाकायचीच। कोथिंबीरमुळे आपल्या कोशिंबीरला छान अशी चव येते। इथं आपली कोथिंबीर सुद्धा छान अशी कट करून झालेली आहे। कोशिंबीरीला लागणाऱ्या सर्व भाज्या कट करून झालेल्या आहेत। आता आपल्याला कोशिंबीरची फोडणीची तयारी करून घ्यायची आहे। त्यासाठी इथं पातेल्यामध्ये मी साधारण 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे। आपल्याला तेल जास्त वापरायचं नाही। तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरी मोहरी घालून छान अशी फोडणी तडतडून घ्यायची आहे। इथं आपली जिरी मोहरी छान अशी तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये खुडून घेतलेले मिरच्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत। इथं तुम्ही मिरच्याचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। इथे आपली फोडणी तयार झालेली आहे। मी पातेलं खाली उतरून ठेवलेलं आहे। आता आपल्याला ह्या फोडणीमध्ये आपण कापून घेतलेला कांदा, काकडी घालून घ्यायची आहे। इथे आपलं टोमॅटो कापत असताना टोमॅटोचं पाणी झालेलं आहे, ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। आपण इथे हिरवी मिरची वापरली असल्यामुळे इथे मी लाल तिखट वापरणार नाही। तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची नसेल तर तुम्ही हे लाल तिखटाचं सुद्धा करू शकता। आता हे छान असं मिक्स करून घेऊया। इथे आपलं पातेलं हलवण्यासाठी थोडंसं कमी पडत आहे, त्यामुळे आपण पातेलं चेंज केलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये 200 मिली दही घालून घ्यायचं आहे। हे दही आंबट नाही, जर तुमचं दही जास्त आंबट असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं कमी दही घालून घ्यायचं आहे। दही घातल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। उन्हाळ्यासाठी थंडावा देणारी ही कोशिंबीर आहे। इथे आपली थंडगार कोशिंबीर खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता आपण ती एका कुंड्यामध्ये काढून घेणार आहोत।
इथे आपण गार्निशिंगसाठी वरतून कोथिंबीर टाकणार आहोत. अतिशय भन्नाट अशी उन्हाळा स्पेशल थंडावा देणारी कोशिंबीर खाण्यासाठी तयार झालेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.